ए खाली बसा थांबा थोडं. ए यार बसा ना मग, तुम्ही तरी कम बसा ना तरी. उभं राहायचं लांब आहे आणखीन. आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं? बस खाली. मागच्याला बी दिसून द्या, हवा येते, बाकीच्याचा विचार करायचा आपण. ए पोराव बसा खाली. मला महत्वाचा विषय सांगायला मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे. आरडाओरडा करून तुम्हाला काही माहीत होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय. या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटलाय. शांत चित्तानं फक्त 20च मिनिटं आपल्याला ऐकायचं. सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविना आहे. इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो आहेत. ते ऐकायसाठी आलोत, नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही. जसं आपण शांततेत आलोत असंच शांततेत घरापर्यंत जायचं. मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही. शांतता म्हणजे शांतता. जवान नडलेली तवा बघू, तुम्ही काळजी करू नका. मी बी कट्टर तुमच्यासारखाच मराठा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा लागू करा, ही 10 महिन्यापासूनची मागणी. आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय. ज्या वेळेस आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस 4 शब्दावर चर्चा सुरू झाली होती. त्यातले 2च शब्द तुम्हाला सांगतो. शब्द क्रमांक 3 आणि 4. शब्द 3 असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं. सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली. मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं. किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. असे प्रकार झालेले. त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे. मला माहित होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहे. कारण हे लोक असे असतात राजकारणी, एकत्रित माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द, तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं. सगळे सोयरे एक शब्द होता. त्याने आता या 15 दिवसात चालू केलंय बघा, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही. तो म्हणतोय बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली. ते झोपा नाही कमून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ना, मग झोप ना घरी, उडून दे ना. तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिलं, तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला? मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला? मला माहित होतं जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी त्यो आणणार, हे मला पक्क माहित होतं.